नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाच्या त्या एका कलमाबद्दल जे सगळ्यात जास्त जिवंत आहे, सतत वाढत राहतं आणि सामान्य माणसाच्या आयुष्याला थेट स्पर्श करतं. आपण बोलतोय अनुच्छेद 21 बद्दल. कधी विचार केलाय की आपल्या अस्तित्वाचा म्हणजे आपलं असणं ह्याचा पाया कुठला अधिकार आहे? असा कुठला एक हक्क आहे ज्याशिवाय बाकी सगळं व्यर्थ ठरू शकतं? याच प्रश्नानं चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद 21. याला उगाच नाही मूलभूत अधिकारांचं हृदय म्हटलं जातं. चला आज आपण जरा खोलात शिरून बघूया की हे कलम व्यक्तिगत स्वातंत्र्याचा इतका मजबूत आधारस्तंभ का मानलं जातं. हे बघा, हा काही फक्त पुस्तकात लिहिलेला एक नियम नाहीये. ही एक जिवंत श्वास घेणारी संकल्पना आहे जी सतत विकसित होत राहते आणि आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करते. आणि म्हणूनच सर्वसामान्यांसाठी हा अधिकार इतका महत्त्वाचा आहे. तर मग नक्की काय वचन दिलंय संविधानानं आपल्याला? काय आहे ती हमी? चला बघूया अनुच्छेद 21चा मूळ गाभा काय सांगतो. संविधान म्हणतं कायद्यानुसार स्थापित प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. किती साधे शब्द आहेत नाही का, पण प्रचंड शक्तिशाली. यातला जो भाग आहे ना, कायद्यानुसार स्थापित प्रक्रियेशिवाय, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. याचा नेमका अर्थ काय? चला समजून घेऊया. याचा सरळ अर्थ असा होतो की आपलं आयुष्य आणि आपलं स्वातंत्र्य हे काही सरकारची मेहरबानी नाहीये किंवा कुणाचा उपकार नाही. हे कुणाच्या मर्जीवर अवलंबून नाहीये. नाही, हे आपले जन्मतः मिळालेले मूलभूत अधिकार आहेत. आणि हे कलम एकदम स्पष्ट करतं की सरकार किंवा शासन आपल्या मनाला वाटेल तसं वागू शकत नाही. म्हणजे कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणायची असेल तर त्यासाठी एक ठरलेली कायदेशीर प्रक्रियाच वापरावी लागेल. थोडक्यात काय, तर कायद्याचं राज्य चालेल, मनमानीचं नाही. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, संविधानातल्या त्या एका शब्दाकडे, जीवन. आपल्या न्यायालयांनी या एका शब्दाचा अर्थ किती जास्त विस्तारला आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला याचा अर्थ खूपच मर्यादित होता, पण आता तो अफाट झालाय. कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे की जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं आहे का, फक्त जिवंत असणं, की याचा अर्थ त्याहीपेक्षा खूप खूप मोठा आहे. आणि आपल्या न्यायालयांनी याच प्रश्नाचं उत्तर दिलंय. न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की जीवन या शब्दात फक्त जगणं नाही, तर मानवी प्रतिष्ठेनं जगण्याचा हक्क येतो, स्वच्छ पर्यावरणाचा हक्क येतो, चांगल्या आरोग्याचा, अन्नाचा, पाण्याचा, निवाऱ्याचा हक्क येतो, शिक्षणाचा हक्क येतो. इतकंच काय, आपला राईट टू प्रायव्हसी म्हणजे गोपनीयतेचा अधिकार, तो सुद्धा अनुच्छेद 21च एक अविभाज्य भाग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये ठणकावून सांगितलं. ही यादी बघितली की कळतं हा अधिकार किती जिवंत आहे आणि कसा वाढत गेलाय. म्हणजे मुद्दा काय आहे, तर अनुच्छेद 21 फक्त आपलं अस्तित्व टिकवण्याबद्दल बोलत नाही, ते बोलतं अस्तित्वाच्या गुणवत्तेबद्दल. ही फक्त जगण्याची हमी नाही, तर सन्मानानं आणि चांगलं जीवन जगण्याची हमी आहे. बरं, या अधिकाराला इतकं शक्तिशाली बनवण्यामागे सिंहाचा वाटा आहे तो आपल्या न्यायव्यवस्थेचा. पण त्यांनी हे केलं कसं? चला तेच पाहूया. न्यायालयाने एक महत्त्वाचं तत्त्व स्वीकारलं, ज्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणतात. आता याचा सोपा अर्थ काय, तर फक्त कायदा बनवून चालणार नाही, तो कायदा स्वतःच न्याय्य, योग्य आणि तर्कसंगत असायला हवा. म्हणजे कायदा चुकीचा असेल तर तो चालणार नाही. त्यामुळे आता काय होतं की जेव्हा कधी सरकार स्वातंत्र्यावर बंधनं घालणारा कायदा आणतं, तेव्हा न्यायालय जणू काही 3 प्रश्न विचारतं. पहिला, कायदा अस्तित्वात आहे का? दुसरा, तो कायदा स्वतः योग्य आणि न्याय्य आहे का? आणि तिसरा, तो लागू करण्याची प्रक्रिया मनमानी तर नाहीये ना? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो आली तरच तो कायदा टिकतो. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे येतो की हा एकच अनुच्छेद 21 याला आपल्या संविधानाचं हृदय आणि लोकशाहीचा आत्मा का म्हटलं जातं? याची मुख्यत्वे 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे हा अनेक अधिकारांचा पाया आहे. आज आपण जे अनेक अधिकार बघतो ते याच एका कलमातून जन्माला आलेत. आणि दुसरं, हा गतिशील आहे, म्हणजे तो एका जागी थांबलेला नाही. समाजाच्या गरजा बदलतात तसा याचा अर्थही विस्तारत जातो, मोठा होत जातो. म्हणजे या संपूर्ण चर्चेचं सार जर एका ओळीत सांगायचं झालं तर ते असं असेल, अनुच्छेद 21 म्हणजे फक्त जगण्याचा हक्क नाही, तो आहे सन्मानानं जगण्याचा हक्क. आणि जाता जाता एक शेवटचा विचार,
संविधानाने तर आपल्याला हा प्रचंड शक्तिशाली अधिकार दिलाय, पण तो फक्त कागदावर न राहता आपल्या रोजच्या आयुष्यात जिवंत राहील हे पाहणं आणि त्यासाठी जागरूक राहणं ही मात्र आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.